नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि ते म्हणजे हिमोग्लोबिन म्हणजेच आपलं रक्त. जेव्हा आपल्या बॉडीमधलं हिमोग्लोबिन म्हणजे रक्त कमी होतं तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एवढे चेंजेस होतात, यू कांट इमॅजिन. तुम्ही हेअर आणि स्किनसाठी कितीही महागाचे प्रोडक्ट तुम्ही वापरा, पण जर तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर लिटरली तुम्हाला टक्कल पडू शकतं, एवढा हेअरफॉल होऊ शकतो आणि चेहरा तर इतका निस्तेज होतो की असं वाटतं अख्ख्या जगाचं टेन्शन तुम्हीच घेतलं आहे. आणि हे मी इतकं कळकळून सांगते कारण मी स्वतः या फेजमधून गेलेली आहे. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे एवढा हेअरफॉल झाला होता. सो मी केसांवर ट्रीटमेंट करत होते, पण त्याचासुद्धा रिझल्ट येत नव्हता कारण फॉल्ट आतमध्ये होता. HB कमी झालं होतं आणि मला ते कळेपर्यंत ऑलमोस्ट माझे केस गेले होते म्हणजे लिटरली 4 चौकात गेल्यावर हसू होईल या लेवलपर्यंत ते गेले होते. सो हिमोग्लोबिन वरचेवर चेक करत राहा. आपल्या बॉडीमध्ये रक्त म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झालं तर थकवा येतो, चक्कर येते, केस गळतात आणि एकंदरीत आपल्याला निस्तेज वाटतं. एक मजला चढला तरी धाप लागते. WHO नुसार, न्यूट्रिशन रिसर्चनुसार आयर्न, व्हिटॅमिन B12 आणि फोलेट हे न्यूट्रिएंट्स ब्लड तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. सो या व्हिडिओमध्ये काही सायंटिफिकली प्रूव्हन पदार्थ आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे, जे नियमित खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. तर सगळ्यात आधी पालकमध्ये आयर्न, फोलेट आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असतं. आयर्न हे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मी बराच काळ पालकचा ज्यूस प्यायली आहे जो अतिशय बेचव लागतो, पण मी ते एक मेडिसिन म्हणून घेतलं होतं. सो तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल, कारण हिमोग्लोबिनचा केसांवर थेट परिणाम होतो, तेव्हा जे फिलिंग होतं ना काय सांगू. सो पालक कोणत्याही वेमध्ये तुम्ही इनटेक करा. सेकंड आहे बीटरूट, जे खायला खूप बोरिंग वाटतं, पण तुम्ही ते खिसून त्याला असं काहीतरी फोडणी वगैरे देऊन तुम्ही ते खाऊ शकता, जसं आलिया भट खाते. अदरवाईज त्याला तशी काही वेगळी टेस्ट नसते, पण बीटरूटमध्ये आयर्न आणि फोलेट असतं. हे रेड ब्लड सेल्स तयार होण्यास हेल्प करतं आणि ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं. नेक्स्ट डाळी आणि कडधान्य, मूग, मसूर, हरभरा यामध्ये आयर्न आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. नेक्स्ट खजूर हा आयर्नचा एक्सलंट नॅचरल सोर्स आहे. यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन B6 आणि कॉपर असतात, जे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी हेल्प करतात. खजूर नेमके कोणते आणि किती खावं, तर सगळ्यात चांगलं म्हणजे नॅचरल सीडलेस नाही, सीड असलेले गडद तपकिरी किंवा काळसर खजूर निवडा. खूप जास्त असं शाईन करणारे किंवा शुगर कोटिंग असलेले खजूर खाऊ नका. रोज सकाळी 2 ते 3 खजूर खा आणि सर्वात चांगलं म्हणजे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खा. यामुळे काय होतं तर डायजेशन इम्प्रूव्ह होतं. म्हणूनच रोज 2 ते 3 खजूर खाणं हे ब्लड इन्क्रीज करण्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. नेक्स्ट आहे डाळिंब सोलायचा हा एक वेगळाच टास्क आहे, पण डाळिंबामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन C असतं. सो हे ब्लड फॉर्मेशन इम्प्रूव्ह करण्यास हेल्प करतं. सो सोला आणि खा. आणि ऑरेल्स तुम्ही बाहेर जाऊन ज्यूस पण पिऊ शकता, पण चावून खाल्लेलं कधीही बेटर. नेक्स्ट अंड्यामध्ये आयर्न, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 असतात. व्हिटॅमिन B12 हे रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी अत्यंत हेल्पफुल असतात. अंडी खा. एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असतात आणि जर अंड आकाराने मोठं असेल तर त्यामध्ये 7 ग्रॅम प्रोटीन असतात. सो आणि अंड पूर्ण खा, व्हाईट आणि आतला येलो पार्ट दोन्ही, कारण का ते प्रोटीन काउंट जो असतो ना तो दोन्ही मिळून असतो. सो आतला आणि बाहेरचा दोन्ही भाग महत्त्वाचा आहे. सो पूर्ण एक खा. नंतर आहे गुळ म्हणजेच जॅगरी. गुळामध्ये नॅचरल आयर्न असतं. रेग्युलरली छोट्या प्रमाणात तुम्हाला गुळ खायचा आहे. हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह होण्यासाठी याची खूप हेल्प होते. याचे तुम्ही लाडू पण खाऊ शकता त्यामध्ये शेंगदाणे वगैरे ॲड करून. सो हे सुद्धा रक्तवाढीसाठी खूप चांगलं आहे. नंतर आहे काळे तीळ. काळ्या तिळामध्ये आयर्न आणि फोलेट असतं. हे ब्लड प्रोडक्शनसाठी खूप बेनिफिशियल आहे. सो काळे तीळसुद्धा तुम्ही खा. त्याचबरोबर ॲपल असेल, ॲपलमध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन C असतं. सो हे हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करतं. पण आपल्याला काही रोज खायला जमत नाही, पण प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला आठवेल की आपलं रक्त कमी झालं तर ॲटलिस्ट तेव्हा तरी तुम्ही खा. त्यानंतर आहे व्हिटॅमिन C असलेले पदार्थ जसं की लिंबू, संत्रा, आवळा. हे सगळं आयर्नचं अब्झॉर्प्शन वाढवतात. आयर्न खाल्ल्यानंतर व्हिटॅमिन C घेतल्यानंतर बॉडी ते चांगल्या प्रकारे अब्झॉर्ब करते. सो जर तुम्ही हे पदार्थ नियमितपणे आहारात समाविष्ट केले तर तुमचं हिमोग्लोबिन नॅचरली इम्प्रूव्ह होऊ शकतं. पण हां, जर खूप जास्त प्रमाणात कमजोरी आली असेल किंवा खूप हेअरफॉल होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते इंजेक्शन थ्रू बऱ्यापैकी तुमचं रक्त वाढवतील. नाहीतर तुमचं हिमोग्लोबिन असेल 4 आणि 5 आणि तेव्हा तुम्ही जर हे सगळं खाऊन रक्त वाढण्याची वाट बघत बसला तर मग झालं. सो डेली आहारात हे पदार्थ ठेवा जेणेकरून ही वेळ तुमच्यावर येणारच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.